नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा। मित्रांनो, या जाहिरातीमध्ये 3 प्रकारचे पद आहेत बघा। पहिला आहे सामान्य प्रशासन विभाग, ते आहे राज्य सेवा परीक्षा। मित्रांनो, या परीक्षेची तुम्ही खूप वाट पाहत होतात आणि तीची जाहिरात आलेली आहे बघा। राज्य सेवा आहे, नंतर आहे मृदा व जलसंधारण विभाग म्हणजेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संवर्गात येतं। नंतर आहे महाराष्ट्र महसूल व वन विभाग, यामध्ये येतं महाराष्ट्र वन सेवा। ओके, तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता आता राज्य सेवेसाठी आहेत एकूण 205 पदे। नंतर आहे मृदा व जलसंधारण विभागामधील महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठी एकूण आहेत 26 पदे। महाराष्ट्र वनसेवासाठी आहेत एकूण 43 पदे। आता मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे बघा, तर या जाहिराती अनुषंगाने तुमची परीक्षा होणार आहे दिनांक 28 एप्रिल 2024 ला तुमची पूर्व परीक्षा असणार आहे। आता मित्रांनो हे सर्व जे पद आहेत यांना आपण डिटेलमध्ये पाहूया। ओके, आता बघा, आता पहिलं आहे राज्यसेवा। ओके, आता राज्यसेवेमध्ये कोणकोणचे पदे येतात ते तुम्ही आपण पाहूया बघा। आता पहिलं दिलंय उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी उच्च श्रेणीमध्ये गट अ मध्ये येतं हे, आणि यांच्यासाठी आहेत एकूण 27 पदे। दुसरं पद येतं मित्रांनो राज्यसेवेमध्ये सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ मध्ये, यासाठी आहेत बघा एकूण 40 पदे। नंतर आहेत मित्रांनो सहाय्यक आयुक्त म्हणजेच प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 हे गट अ अंतर्गत येतं, यांच्यासाठी आहेत 3 पदे। नंतर मित्रांनो आपल्याकडे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ अंतर्गत येतं, यासाठी आहेत एकूण आपल्याकडे 7 पदे। नंतर मित्रांनो आपल्याकडे सहाय्यक कामगार आयुक्त गट अ मध्ये येतं, यांच्यासाठी आहेत 2 पदे। नंतर आहे मित्रांनो मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब अंतर्गत येतं, यासाठी आहेत आपल्याकडे एकूण 19 पदे। नंतर आपल्याकडे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब अंतर्गत येतं, यासाठी आहेत 21 पदे। नंतर मित्रांनो आपल्याकडे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब, यासाठी एकूण 1 पद आहे। ओके, नंतर आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब अंतर्गत येतं, यांच्यासाठी आहेत 3 पदे। नंतर आहे बघा सरकारी कामगार अधिकारी गट ब मध्ये येतं, यासाठी आहेत एकूण 2 पदे। नंतर मित्रांनो आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी ग्रहप्रमुख प्रबंधक गट ब अंतर्गत येतात, यांच्यासाठी आहेत 4 पदे। नंतर आहे मित्रांनो निरीक्षण अधिकारी हे पुरवठा विभागांतर्गत येतं, हे गट ब मध्ये येतं, आणि यांच्यासाठी आहेत एकूण 76 पदे। आता मित्रांनो पाहूया दुसऱ्या नंबरचं महाराष्ट्र वनसेवा परीक्षामध्ये महसूल व वन विभागांतर्गत एकूण 43 पदे, यांच्यासाठी आपण आता बघूया बघा। सहाय्यक वन संरक्षक गट अ मध्ये येतं, यांच्यासाठी 32 पदे। नंतर आहे वन क्षेत्रपाल गट ब अंतर्गत येतं, यांच्यासाठी आहेत 11 पदे। नंतर आहे मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, आपण जो तिसरा विभाग पाहतो ना त्यामध्ये हे मृदा व जलसंधारण विभागामध्ये येतं, यांच्यासाठी एकूण 26 पदे। या विभागामध्ये पदे कोणते आहेत पाहूया। उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य सिव्हिल गट अ अंतर्गतसाठी एकूण 6 पदे। नंतर आहे मित्रांनो जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अंतर्गत येतं, यासाठी आहेत एकूण 20 पदे। ओके, आता मित्रांनो आपण पाहूया की परीक्षेची तारीख कधी, पूर्व परीक्षा कधी, सगळं काही डिटेलमध्ये। ओके, आता बघा अर्ज सादर कधी करायचा तुम्हाला दिनांक 5 जानेवारी पासून ते 25 जानेवारी पर्यंत। ओके, साधारणतः 20 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे आहे। या 20 दिवसामध्ये 5 जानेवारी पासून तुम्ही अर्ज दाखल करू शकता। आता परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ऑनलाईन पद्धतीने असेल तर 25 जानेवारी। जर तुम्ही चलन काढलं स्टेट बँकेचं तर ते तुम्हाला 28 जानेवारी पर्यंत तुम्ही भरू शकता। ओके, तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती दिलाय तर 29 जानेवारी 2024 बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये। तर मोस्टली आता सध्याला भरपूर सारे ऑनलाईन भरतात, त्यामुळे 5 ते 25 जानेवारी या कालावधीमध्ये तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता। आता मित्रांनो पाहू शकता पूर्व परीक्षा कधी आहे दिनांक 28 एप्रिल 2024 ला। तर मुख्य परीक्षा कधी येईल बघा 14 ते 16 डिसेंबर 2024 मध्ये बघा। खूप महिन्याचा कालावधी आहे। ओके, एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंत साधारणतः 6-7 महिने तुम्हाला मिळतात। नंतर बघा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, त्याचा मुख्यचा दिनांक आहे बघा 23 नोव्हेंबर 2024।
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा मुख्य दिनांक आहे 28 ते 31 डिसेंबर 2024. आता आणखी महत्त्वाच्या अशा कोणत्या बाबी आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, आता मित्रांनो बघा, वयाची पात्रता सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आता बघा, वयाची पात्रता किती? किमान वयाची पात्रता सर्वांसाठी 18 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे, साधारणतः 19 वर्ष सुरू झालं पाहिजे असं त्याला म्हणूया. अराखीव कॅटेगरीचा असेल म्हणजे ओपन कॅटेगरी तर 38 वर्ग कमाल मर्यादा म्हणतोय. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ असेल तर त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे. नंतर बघा, प्रावीण्यप्राप्त खेळाडू ओपन मधला असेल तर त्यांच्यासाठी 43, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ असेल तर त्यांच्यासाठी 43. माजी सैनिक व आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी असेल, ओपन मधला असेल तर त्यांच्यासाठी 43, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ असेल तर त्यांच्यासाठी 43. दिव्यांग उमेदवारांना वयाची 45 ही कमाल वयोमर्यादा आहे. ओके, आता बघ, ही जी वयोमर्यादा आहे ना, कधी पण नसली पाहिजे, दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंतची. ओके, आता मित्रांनो पाहूया आपण शैक्षणिक अर्हता काय. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं काय, ज्या राज्यसेवा अंतर्गत परीक्षा येतात ना त्यांच्यासाठी काय बघा, इथे दिलं मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली पदवी. आता मित्रांनो तुम्हाला जो पहिला विभाग सांगितला, जो राज्य शासनामध्ये सामान्य प्रशासनाअंतर्गत त्या सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, तुमचं BA असो, BCom असो, BSc असो, इंजिनियर असो, कुठलीही डिग्री प्राप्त असलेला विद्यार्थी या पदांना अर्ज भरू शकतो. आता दुसरं बघा, येते सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ या पदासाठी काय, तर या पदासाठी आहे बघा, संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची पदवी. कॉमर्स मधली पदवी पाहिजे, 55% वर मार्क असतील तर तो विद्यार्थी या पदाला अर्ज भरू शकतो. दुसरी अट काय, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. नंतर बघा, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक, किंवा संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेमधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा वित्त व्यवसाय सामान्य प्रशासन या विशेष तज्ञसह पदव्युत्तर पदवी म्हणजे MBA असलं पाहिजे. पुढे बघा, उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ यासाठी काय, तर संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगर रचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक पदवी असेल तर तुम्ही उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ या पदासाठी अर्ज करू शकता. पुढे बघा, आता महाराष्ट्र वनसेवा जो अर्ज आहे त्याच्यामध्ये बघा, सहाय्यक वनरक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय, तर खालील विषयामध्ये कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी. तुमची BSc असेल कशामध्ये, वनस्पतीशास्त्र बॉटनी म्हणूया, रसायनशास्त्र BSc केमिस्ट्री असेल, वनशास्त्र असेल, भूशास्त्र असेल जिओलॉजीमध्ये, गणित असेल तुमचा विषय, भौतिकशास्त्र BSc फिजिक्स असेल, सांख्यिकीमध्ये असेल, प्राणीशास्त्रामध्ये असेल, उद्यानविद्या म्हणजे BSc हॉर्टिकल्चर असेल किंवा BSc झूलॉजी असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता. नंतर दिलं बघा, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र म्हणजे वेटरनरीची डिग्री असेल ते सुद्धा अर्ज करू शकता. तसेच कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक जे पदवीधर आहेत ॲग्रिकल्चरवाले किंवा बीटेक इंजिनिअरिंगवाले ते सुद्धा सहाय्यक वनसंरक्षक पदाला अर्ज भरू शकतात. नंतर दुसरं पद आहे वनक्षेत्रपाल, तर याच्यासाठी काय बघा, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकीशास्त्र, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, ओके, विद्युत अभियांत्रिकी असेल, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी असेल, त्यानंतर संगणक ॲप्लिकेशन असेल, संगणक विज्ञान असेल, पर्यावरण विज्ञान असेल, पशुवैद्यकीय विज्ञान असेल, यांच्यापैकी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असेल तुम्ही अर्ज करू शकता. 2 बघा, विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवी. नंतर बघा, विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो आणखी बघा, 4 काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. ओके, म्हणजे एवढं सगळं असेल तुमच्याकडे तर या वनक्षेत्रपालसाठी तुम्ही अर्ज करू शकता. नंतर दुसरं पद होतं 3ऱ्या विभागामधलं बघा, जलसंधारणमधलं, तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा. तर याच्यासाठी काय लागतं, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा
महाराष्ट्र शासनाने या पदवीशी समतुल्य असलेली घोषित असलेली अर्हता. आता काय काय लागेल बरं समतुल्य, तर बी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बी टेक सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट असलं, नंतर दिलाय बी बी टेक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट मधलं असलं पाहिजे, बी बी टेक स्ट्रक्चर मधलं असलं पाहिजे, बी बी टेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधलं असेल तर तुम्ही त्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी अर्ज भरू शकता. ओके. नंतर महत्त्वाचा एक रूल दिला बघा, पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असेल. तुमचा लास्ट इयर असेल ग्रॅज्युएशनचं तरी सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता. आता मित्रांनो बघा, वनसेवा परीक्षेसाठी थोडंसं फिजिकल टेस्ट आहे, त्याचं काय काय अट आहे आपण त्याला बघूया. पुरुष उमेदवारांकडे बघता, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार त्यांच्यासाठी बघता, उंची किती 163 सेमी, ओके, अनवाणी पायानी, ओके. महिलांसाठी किती आहे तर 150 सेंटीमीटर, पुरुषांसाठी छाती न फुगवता 79 सेमी, ओके. नंतर फुगवण्याची क्षमता, न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यांतील फरक 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा. एवढं असेल तर तुम्ही त्या पुरुष उमेदवारासाठी महाराष्ट्र वनसेवामध्ये पात्र आहात. नंतर उंची किती पाहिजे बघा, पुरुषाला 152.5 सेंटीमीटर, ओके, महिलाला किती 145 सेंटीमीटर, पुरुष उमेदवारांना छाती पाहिजे 79 सेंटीमीटर, ओके. तर आणखी महत्त्वाचं काय दृष्टीचं आहे बघा, सुधारणेनंतर 4 पॉईंट ओडी सह प्रत्येक डोळ्याची दृष्टी क्षमता असावी 6 असावी, ओके. मित्रांनो हे त्यांची अट आहे. नंतर बघूया आणखी महत्त्वाचं काय, तर परीक्षेचे टप्पे काय सांगितलं. परीक्षा तुम्हाला पूर्वपरीक्षा एप्रिलमध्ये होईल आणि डिसेंबरला मुख्य परीक्षा. तर मित्रांनो राज्यसेवाची जी पूर्वपरीक्षा आहे ना, किंवा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, या सर्वांचा जो पूर्वपरीक्षाचे गुण आहे तर 400 गुणांचा हा पेपर असणार आहे. ओके. तर मित्रांनो बघा, राज्यसेवेअंतर्गत जे पद आहेत त्यांना मुख्य परीक्षेचे गुण आहेत 800, ओके. तर मुलाखतीचे गुण किती आहेत 900, म्हणजे टोटल बघा पूर्ण आपण म्हणूया 900 मार्काची मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे असणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठी मुख्य परीक्षा 400ची आणि मुलाखत आहे 50 मार्काची. वनसेवासाठी बघा मुख्य परीक्षा आहे 400ची आणि मुलाखतीची आहे 50 मार्काची, ओके. आता मित्रांनो आणखी काय महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे आपण त्याला बघूया. परीक्षा शुल्क बघा, अमागास म्हणजेच काय तर जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात यांच्यासाठी 544 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 344 रुपये परीक्षा शुल्क आहे. ओके. आणखी महत्त्वाचं काय आपण याच्यामध्ये बघूया. ओके. तर मित्रांनो एवढीच होती महत्त्वाची ही जाहिरात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर जॉईन होण्यासाठी टेलिग्राम लिंकची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मिळून जाईल. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.